मेलो 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 रे. काय हो? काय झालं? अगं इथं कमरेच्या खाली इथं फोड आलाय मला. शिबाई, काय शिबाई? तुझ्या मैत्रिणीचा नवरा डॉक्टर आहे ना, त्वचा रोग तज्ञ. मला त्याला फोन लावून दे बर का, मी औषध तरी विचारतो त्याला. कोण ते? पिंकीचा नवरा? हा, त्याला फोन लावून दे बर का. अहो पण तो फक्त इंग्लिश मध्ये बोलतो. डोंट अंडरवेअर माय इंग्लिश. मला पण इंग्लिश चांगलं येतं. अशी फाडफाड इंग्लिश बोलतो ना त्याला. तू फोन लावून दे मला. हा लावून देते, पण नीट बोलसाल ना? अगं तू फोन लावून दे ग. हॅलो डॉक्टर, आय हॅव वन समस्या. देर इज ऑन माय ढुंगन वन फूड इज कमिंग. व्हेन आय एम बसिंग तब दुखिंग, व्हेन आय एम उठिंग तब दुखिंग. आय 2-4 वेळेस ट्राय करिंग फोडायला, पण ढुंगण लय कनरिंग. मी माझ्या वाईफला पण सांगिंग, पण तिला तर नुसती लाजच वाटिंग. विथ माय कनारेल ढुंगण आय एम नॉट गोइंग टू ऑफिस. डॉक्टर प्लीज गिव्ह मी औषध ऑन दॅट. हॅलो हॅलो डॉक्टर, आर यू ऐकिंग माय समस्या? माझी लय डेंजर दुखिंग तपस्या. ठेवा बस. हॅलो हॅलो. अरे या मोबाईल मधून आवाजच येत नाहीये ग. बघ बरं काय झालंय त्याला. आले वाटतं आज पण मूत पिऊन. ढोसली वाटतं दारू. अगं आरोही, काय हो? माझ्यात एक सुप्त गुण आहे ग. सुप्त गुण? हो, माझ्यात आहे ना दारुत्व आकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती ऐकलं होतं. हे दारुत्व आकर्षण शक्ती काय आहे? अगं याच्यामुळं काय होतं माहिती का, मी ऑटोमॅटिकली त्या दारूच्या बॉटल जवळ असा ओढला जातो. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? न्यूटन. न्यूटनने? न्यूटननी नाही सांगितलं, न्यूटनचा भाऊ प्यूटननी सांगितलं. ए ऋषी, ए बाळा, उठ. किती वाजले बघ ना बेटा, उठ. कोण आहे? मेल्या मुर्द्या, उठ. किती वाजले बघ. रात्रभर सारखा फिरत असतो नुसता. 12 वाजले तरी लोळतोय. उठ. अच्छा आई तू आहे का? एवढ्या इज्जतीत बोलली पहिले. मला वाटलं बापाने दुसरं लग्नच केलं काय. हा का नाही, काय सांगतो, टीव्ही वरती मॅच लागली. अरे वा वा वा, बघतो मी, लगेच बघतो, पण लक्षातच नाही 2:30 वाजले म्हणून. हा लावतो मॅच लावतो मी. अगं आरोही, ते 7 नंबर लाव ना. आज क्रिकेटची मॅच आहे ना, मला बघायची आहे. ओ, दिसत नाही का मी सिरियल बघते? नाही लावणार मी तुमची मॅच. मला माझी सिरियल बघायची. अगं लाव ना ग लगे. आजच्या दिवस तर मॅच आहे ती. लाव, मला बघू दे आजच्या दिवस मॅच. मी लावणार नाही. बघून घेईन. आ, काय बघून घेसाल? सांगा ना, बोला ना आता, काय बघून घेसाल? अगं हेच बघून घेईल म्हंटल. तू टीव्ही वर जी लावली ना मालिका, तीच बघून घेईन असं म्हणलं. माझा आणि माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. माझं झालं भूत आणि माझ्या बायकोची झाली भूतनी. आमची मग 2 आठवड्यानंतर भेट झाली. कसे हो? मी तर एकदम मस्त आहे. तू सांग. मी पण ठीक आहे. पण काय हो, भूत होऊन तुम्ही किती बदलले. हो ना, लय बदललो मी भूत होऊन. पण काय ग, भूतनी होऊन पण तू बिलकुल नाही बदलली. पहिले पण तर अशीच दिसायची जिवंतपणे, भूतनी सारखी. काय म्हणले? तुमच्या कर्नाटक. झूम बराबर झूम शराबी, झूम बराबर झूम झूम झूम. एक्सक्यूज मी बाई, तुम्ही माझ्या घरात काय करताय? कोण आहे तुम्ही? आले वाटतं आज पण मूठ ढोसून. एक्सक्यूज मी, इट्स नॉट मूत, इट्स ब्रँडेड 350 रुपयाची दारू. 50 रुपयाची असो की 350ची, मूठ ते मूठच. आले ते मूठ डोसून आणि स्वतःच्या बायकोला पण विसरले आणि स्वतःचं लग्न झालंय ते पण विसरले. लग्न? हो बरोबर आहे. दारू आहे ना, दारू पिल्यावर
माणूस मोठ्यात मोठं दुःखच विसरतो ताई. बाई, चला घरात तुमची सारी दारू उतरवते मी. चला. हो 30 तारखेला तुमचा बर्थडे आहे ना, त्याच्यासाठी मी 3-4 मस्त पैकी नवीन ड्रेस घेऊन आले. माझ्या बर्थडे साठी तू 3-4 नवीन ड्रेस घेऊन आली. दाखव ना मला कसे, मी घालून तरी बघतो. अहो किती खुश झाले हो तुम्ही, पण पंजाबी ड्रेस तुम्ही कसे घालणार? थांबा मी घालून दाखवते. अगं कुत्रे, तू पंजाबी ड्रेस तुझ्यासाठी घेऊन आली? विंडोक नालाय. नवऱ्याचं काही काळजीच नाही. बर्थडे नवऱ्याचा स्वतःसाठी 4-4 ड्रेस घेऊन आली. आहे ना, माहिती झालं लग्न करून झक मारली.